नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। काळानुसार पत्रकारितेत बदल होत आहेत। तांत्रिकसह कंटेंट बदलत आहे। माहितीचा भडीमार होत आहे। यामध्ये निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे। पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवणं महत्त्वाचं आहे। पत्रकारितेला संघर्ष नवा नाही, नवी आव्हाने पत्रकार पेलतील असा विश्वास इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ शास्त्रीय सामाजिक संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी विचार मंचावर दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक रघुवीर शिराळकर, दैनिक सुराज्यचे वृत्त संपादक पुरुषोत्तम कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, प्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये। घाई न करता योग्य तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। सदृढ पत्रकारितेला गालबोट लागू नये याची काळजी घेणं आता गरजेचं आहे। परिणामी समाजाचा विश्वास कमी होऊ शकतो। तंत्रज्ञानाचा वापर म्हणावा तितका या क्षेत्रात होत नाही। माहितीची सत्यता पडताळणं आवश्यक आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आणि आव्हानही आहे। सोशल मीडियामुळे चुकीच्या बातम्याही येतात। अशा बातम्यांमुळे समाजात संवेदनशीलता निर्माण होते। सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता आज गरजेची आहे असं ते म्हणाले। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यशाळेमागचा उद्देश प्रस्ताविकेत स्पष्ट केला। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के यांनी आभार मानले। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह शहर जिल्ह्यातून विविध माध्यमांचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आज खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत आणि लोकांना चांगल्या माणसांची गरज आहे। तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही काय शिकलाय याचा सुद्धा विचार केला जात नाही। आज मिलिंद सरांना किंवा पाठक सरांना कल्पना आहे की आज अनेक पत्रकार आहेत की ज्यांचं पत्रकारितेचं कुठलंही शिक्षण झालेलं नाही, फक्त त्यांना समज आहे, राजकारण समजतं, बातमी समजते, सामाजिक अँगल समजतात। त्यामुळे आज ते त्यांच्या क्षेत्रामध्ये संपादक आहेत आणि मोठ्या पदांवरती काम करत आहेत। त्यामुळं असं काहीच नाही की तुमच्याकडे स्किल हा एकमेव असा तुमचा शस्त्र आहे जे तुम्हाला या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देऊ शकतं। आणि आफ्टर ऑल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा नोकरीच असतो असं माझं तरी मत आहे। कारण मी आज 14 वर्ष झालं काम करतोय। मिलिंद सरांना खास करून माहिती आहे की मी प्रचंड आक्रमक, सागरी तर माझा मित्र आहे, आत्ताब आहे, मी प्रचंड आक्रमक लिहायचो। मला जी काय मीडियामध्ये आज ओळख मिळाली त्याच्यात सगळ्यात जास्त योगदान आहे सोशल मीडियाचं आहे। माझी फेसबुकची जी वॉल आहे ती जर जुनी तुम्ही बघितली असती तर तुम्ही मला म्हणजे बोलवलंच नसतं इकडं। आणि मी आज ते मेमरीमध्ये दिसल्यानंतर ओनली मी करून टाकतो, कारण कसं आहे की ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी सोडलेल्या बऱ्या असतात असं म्हटलं जातं। त्यामुळं डिजिटल मार्केटिंग मध्ये जर आपण बघायला गेलो तर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून आज प्रत्येकाला गरज आहे। सोशल मीडिया मॅनेजर असेल किंवा SEO म्हणजे डिजिटल मीडियामध्ये एक बेस मानला जातो SEOचा, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। तुमच्या गोष्टी लोकांपर्यंत कशा जास्तीत जास्त पोहोचवाव्या याच्यासाठीचं जे माध्यम आहे ते SEO स्पेशलिस्ट असेल, सर्च इंजिन स्पेशलिस्ट म्हणून नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात। इन्फ्लुएन्सरचे मार्केटिंग मॅनेजर असतात, हे सुद्धा गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण बरेच अभिनेते किंवा जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत सोशल मीडियाचे त्यांचे मॅनेजर असतात। ते स्वतः त्यांचं सोशल मीडिया वापरत नाहीत, त्यांचे मॅनेजर असतात आणि त्यांचे पगार 2-3 लाख रुपये असतात। ते एवढे पैसे कमवतात। त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहे। त्यानंतर कंटेंट मार्केटिंगचं क्षेत्र आहे, कंटेंट रायटिंगचं क्षेत्र आहे। बऱ्याच
लोकांना चांगल्या कंटेंट रायटरची गरज आहे. लोक अक्षरशः मिळत नाही. कारण कसं आहे की लोकांना माहिती आहे की ChatGPTला तुम्ही किती कंटेंट विचारणार आणि एखाद्या व्यक्तीविषयी जर सार्वजनिक ठिकाण म्हणजे सार्वजनिक माध्यमांमध्ये जर वाईटच कंटेंट असेल तर त्याचा चांगला कंटेंट लिहिण्यासाठी तर माणसांची गरज आहे ना. त्यामुळं कंटेंट रायटिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संधी आहेत. त्यामुळं त्या संधींमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे मिळतात. त्यानंतर व्हिडिओ निर्माता नावाची एक टर्म आहे. म्हणजे तुम्ही अगदी बघू शकता की अगदी छोटे छोटे व्हिडिओ लग्नाचे आपण जसे व्हिडिओज बघायचो त्याचे आज इन्फ्लुएन्सर असतील, नेते मंडळी असतील किंवा अभिनेते असतील किंवा एकूण सगळे समाजकारणी राजकारणी सगळ्यांना हे व्हिडिओ निर्मिती व्हिडिओ काढणारी लोक आहेत यांची गरज असते. चांगले व्हिडिओ एडिट करून त्यांना ती देण्यासाठी त्याचे सुद्धा खूप चांगले पैसे मिळतात. त्यानंतर ग्राफिक डिझायनर, त्याच्यानंतर ॲनिमेशन, व्हिडिओ प्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर सोशल मीडिया ॲनालिटिक्स असेल, सोशल मीडिया मॅनेजर असेल किंवा डेटा सुरक्षा तज्ञ हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. याचे सुद्धा कोर्सेस आहेत. म्हणजे तुमच्या डेटाची सुरक्षा म्हणजे तुमचा जो डेटा तुम्ही सार्वजनिक माध्यमांमध्ये टाकताय या डेटाची सुरक्षा करण्यासाठी जे तज्ञ आहेत यांना सुद्धा आज खूप मागणी आहे. या क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप संधी आहेत. वेब डेव्हलपरच्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत. त्यानंतर ऑनलाईन पत्रकारिता असेल किंवा ऑनलाईन माध्यमातून शिकवणाऱ्या लोकांची सुद्धा आज गरज आहे. तर त्यानंतर व्हर्च्युअल रियालिटीच्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. ॲनालिटिक्स असेल, डेटा असेल, ई कॉमर्स असेल, डिजिटल ट्रेंड विश्लेषक असेल, ऑडिओ पॉडकास्टिंग असेल, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी आहेत. आपण बघतोय की काही माध्यम आपल्याला असं वाटायचं की काळानुरूप मागे जातील काय, परंतु रेडिओचं माध्यम होतं. आता नवीन त्याचं रेडिओच्या माध्यमातून नवीन रूप आपल्याला येताना बघायला मिळते की पॉडकास्ट येत